अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच 15 जानेवारी 2025 वार बुधवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज किंक्रांती आहे, ज्याला करी दिन असेही म्हणतो। सकाळपासून प्रत्येकाच्या घरामध्ये आज असणाऱ्या किंक्रांतीची काही ना काही सेवा, उपासना, आराधना यांची सुरुवात नक्कीच झाली असेल। कारण किंक्रांतीचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। किंक्रांती आपण का साजरी करतो तर संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। हा राक्षस प्रजेला भरपूर त्रास देत होता, संकट आणत होता, प्रजेवरती विघ्न आणत होता। हे संकट दूर करण्यासाठी, ही विघ्न दूर करण्यासाठी संक्रांती देवीने किंक्रांतीच्याच दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे या दिवशी किंक्रांती साजरी केली जाते। हा दिवस अत्यंत अशुभ मानला जातो। या दिवशी शुभ गोष्ट करण्याला, शुभ काही खरेदी करण्याला पूर्णपणे वर्ज्य केले जाते। आज किंक्रांती आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून काही ना काही सेवा, उपासना यांची सुरुवात नक्कीच झाली असेल। ज्याने काहीच केलं नसेल किंवा ज्यांना काही करता आलं नसेल, जमलं नसेल, काही माहिती नसेल, त्या प्रत्येकासाठी आज मी या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी अशा काही सेवा, काही उपाय सांगणार आहे। प्रत्येक आईने मुलांसाठी ह्या काही गोष्टी करायच्या आहेत। घरामध्ये कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत। मुलांवरील, घरावरील विघ्न टाळण्यासाठी तुम्हाला एक छोट्या मोठ्या ज्या मी आता तुम्हाला सेवा सांगणार आहे, ह्या सेवा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत। बघा, आजचा दिवस हा वर्षातून एकमेव दिवस असा असतो जो दिवस पूर्णपणे वाईटाचा दिवस म्हणून संबोधला जातो। या दिवशी विवाह करण्यास मनाई आहे। या दिवशी बाळाचं बारसं केलं जात नाही। या दिवशी कुठलीही पूजा घातली जात नाही। या दिवशी कुठलीही शुभ गोष्ट खरेदी केली जात नाही। कपडे, सोनं, साध्या साध्या गोष्टी ज्या असतात त्यांचीही खरेदी या करदिनीच्या दिवशी अजिबात केली जात नाही। असं म्हटलं जातं की या दिवशी तुम्ही जर शुभ गोष्ट खरेदी केली किंवा काही चांगलं घरामध्ये आणलं तर त्याचे वर्षभर अशुभ पडतात, वर्षभर त्याचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात। म्हणून हा दिवस आपल्याला शुभ कामं करण्यासाठी पूर्ण वर्ज्य आहे। या दिवशी म्हणजे आज किंक्रांतीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी एक उतारा तयार करायचा आहे। मुलं खूप किरकिर करत असतील, मुलं खूप चिडचिडपणा करत असतील, मुलं खूप हट्टीपणा करत असतील, मुलं ऐकत नसतील, सतत घरात कलह होत असतील, मुलांच्या पाठी काही आजारपण असेल, तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तो आवर्जून करा। यासाठी काय करायचंय तर तुम्हाला थोडासा अळणी, थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्याचा भात शिजवून घ्यायचा। एक मूठभर तांदळाचा भात, अळणी भात शिजवून घ्यायचा। हा भात थोडासा थंड झाला की त्यानंतर एका प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचा। त्याच्या मध्यभागी 7 काळे मिरे ठेवायचे। थोडंसं खड्यांचं मीठ घालायचं, नसेल बारीक मीठ घातलं तरीही चालेल। त्यामध्ये 5 अख्ख्या लवंगा घालायच्या आणि त्याच्यानंतर हा जो भात आणि त्याच्यासोबत घातलेल्या वस्तू या प्लेट सगट मुलांवरून उतरवायच्या। 7 वेळा ह्या वस्तू आपल्या मुलांवरून उतरवून घ्यायच्या। 7 वेळा ह्या वस्तू उतरवून झाल्या म्हणजे हा भात उतरवून झाला की घराच्या बाहेर न्यायचा। पशु, पक्षी, किड्या, मुंग्या जिथे हे खातील त्या ठिकाणी हे टाकून द्यायचं आणि मग त्यानंतर घरात यायचं। हा उतारा जर आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर नक्कीच तुमच्या मुलांवर आलेलं विघ्न टळेल, संकट टळतील, अपघात टळतील आणि मुलांच्या प्रत्येक कामात भरभरून त्यांना यश मिळून त्यांची प्रगती होईल। आता दुसरी गोष्ट, घरामध्ये प्रसन्नता आणण्यासाठी, घरात सात्विकता राहण्यासाठी, घरात नेहमी आनंद राहण्यासाठी तुम्हाला आज या किंक्रांतीच्या दिवशी घरात कापूर जाळायचा आहे। कारण कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी, नकारात्मक शक्तीला नष्ट करण्यासाठी, घरातील इडापिडा, बाधा, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कापूर हे सर्वात प्रभावी मानलं जातं। आपल्याला एका वाटीमध्ये किंवा ज्यात नेहमी कापूर जळतो त्या भांड्यामध्ये 2 ते 4 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। कापूर प्रज्वलित पेटवायचा आहे। कापूर पेटता ठेवून संपूर्ण घरभर ही वाटी फिरवायची आहे आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा कापूर प्रज्वलित करत फिरवत असताना त्या कापराच्या मध्ये थोडे थोडे काळे तीळ टाकायचे आहेत। थोडे थोडे चिमटी थोडे तीळ, म्हणजे तीळ आणि कापूर जर आज तुम्ही संपूर्ण घरभर प्रज्वलित केलं, बघा तीळ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी, तीळ हे बाधा, शत्रुपीडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात। जसे तुम्ही कापरासोबत हे तीळ घालाल आणि संपूर्ण घरभर हे फिरवाल, जसे ते तीळ तडतडतील तशी संकट संपत जातील, विघ्न दूर होतील, नकारात्मकता दूर होईल, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल। ठीक आहे। यानंतरची तिसरी गोष्ट आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि घरामध्ये नेहमीच शुभ कार्य घडण्यासाठी ही तिसरी
गोष्ट, तिसरा उपाय तुम्हाला सांगते. यासाठी काय करायचं तर आज किंक्रांतीच्या दिवशी एक छोटंसं मडकं घ्यायचं, ज्याला सुगड असं म्हणतो आपण. हे सुगड किंवा छोटंसं मडकं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मुठभर तीळ भरायचे. हाताच्या मुठीने त्याच्यामध्ये तीळ भरायचे. छोटं मोठं जेवढं सुगड तुम्ही घेतलेलं आहे मडकं पूर्ण भरेस्तोवर त्याच्यामध्ये तीळ टाकतच राहायचे. पूर्ण मडकं भरून झालं की त्याच्यानंतर त्याच्यावरती, त्या सुगडाच्या वरती, त्या तिळांच्या वरती एक तुरटीचा खडा ठेवायचा, जिला फिटकरी असं म्हणतो. हा फिटकरी तुरटीचा खडा त्याच्यावरती ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर हे मडकं जे आहे ते लाल कापडामध्ये बांधायचं. तुम्ही वरचाच भाग बांधून घेतला, वरचा जो असा गोलाकार भाग असतो बघा, तर तुम्ही तोच भाग लाल कापडाने असं घट्ट बांधून घेतला तरीही चालेल. पाहिजे तर तुम्ही अख्खं मडकं, मोठं कापड असेल तर बांधलं तरीही चालेल. आता हे तिळांनी भरलेलं आणि तुरटीने असलेलं जे सुगड आहे म्हणजे मडकं आहे, हे नेहमी आपल्या घरात दक्षिण दिशेला ठेवायचं. आजपासून कायम वर्षभर हे मडकं आपल्या घरात दक्षिण दिशेला रिकामी जागा आहे, एखादी ट्रॉली आहे, दरवाजा आहे किंवा कपाट आहे, जे काही आहे त्यामध्ये तुम्ही ठेवलं तरीही चालेल. याने नेहमी तुमच्या घरात ज्याला आपण म्हणतो की तुमच्या घरामध्ये नेहमी सात्विकता राहील. तीळ असेल, तुरटी असेल, जी बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी असते. जादूटोणा, तांत्रिक बाधा, काळी जादू यांपासून तुमच्या घराचं नेहमी संरक्षण होत राहील. घराला कोणी नजर लावण्याचा प्रयत्न केला काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला कोणी काही बाधा करण्याचा प्रयत्न केला काहीही चालणार नाही. घरावरती एखादं मोठं येणारं संकट असेल, एखादा मोठा अपघात घडणार असेल तर तोही या उपायाने, अगदी या एका उपायाने म्हणजे तो कायमचा ठरेल. ठीक आहे. यानंतर पुढचा उपाय तुम्हाला सांगते, जो शेवटचा आहे. हा शेवटचा उपाय आपल्याला आज संध्याकाळी रात्री म्हणजे 7च्या पुढे 12च्या आत कुठल्याही वेळात करता येणार आहे. या उपायासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे थोडेसे तीळ घ्यायचे आहेत, 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत, थोडेसे लवंग घ्यायचे आहेत, हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत आणि त्यासोबत एक दालचिनी, एक छोटासा तुकडा दालचिनीचा घ्यायचा आहे. हे सगळं तुम्हाला मिक्सरला लावायचं आहे. मिक्सरला नसेल तर खलबत्त्यामध्ये तुम्ही कुठलं तरीही चालेल. याची पावडर तयार करा आणि तुम्हाला ही जी पावडर आहे ही संध्याकाळी आपल्या दिव्यात टाकायची आहे. संध्याकाळी देवघरात किंवा तुळशीच्या समोर किंवा उंबरट्याच्या समोर तुम्ही जो दिवा लावताय, तुम्ही 3ही ठिकाणी दिवा लावताय तर 3ही दिव्यांमध्ये थोडी थोडी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्याची पावडर घाला. जसं या वस्तूंचा सुगंध घरामध्ये पसरेल, जशा या वस्तू तुमच्या घरामध्ये त्या दिव्यामध्ये जशा जळत जातील तसा सुवास सगळीकडे पसरत जाईल आणि हा सुवास तुमच्या घरात अखंड स्वरूपाने सात्विकता आणत राहील. आजच्या दिवशी सकारात्मकता घरात आली तर वर्षभर सकारात्मकता येईल. आजच्या दिवशी जर घरात नकारात्मकता आली तर लक्षात ठेवा वर्षभर घरात नकारात्मकताच येईल. आपल्या हातात आहे की आपल्या घरामध्ये आपण नक्की काय आणायचं. सांगितलेले उपाय केले तर नक्कीच मुलांच्या आयुष्याचं कल्याण होईल, घरामध्ये सात्विकता येईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच माता लक्ष्मीची कृपाही राहील.